टेबल खालून पैसे घेणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी तहसीलदारांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही लावा. सीसीटीव्हीचा सर्व्हेलन्स कलेक्टरच्या केबिनला जोडा. महसूल मंत्री बावनकुळेंचे आदेश. लोकाभिमुख प्रशासन निर्माण करायचं असेल तर आमच्या अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख वागणं महत्वाचं आहे. कलेक्टर साहेब, माझी विनंती आहे, प्रत्येक कॅबिनमध्ये कॅमेरे लावा. तहसील कार्यालयाच्या प्रत्येक कॅबिनमध्ये कॅमेरे लावा. एवढी मोठी प्रशासकीय इमारत बनली, 20 लाख रुपये गेले, चालेल, गरज पडली तर मायनिंग फाउंडेशन मधनं घ्या, पण प्रशासकीय इमारतीमध्ये तहसील कार्यालयामध्ये सीसीटीव्ही सर्व्हेलन्स लावा आणि आपल्या कलेक्टरच्या चेंबरमध्ये जोडा. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं लोकसभा आणि राज्यसभेतल्या महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांना पत्र. उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे अशा सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही पत्र दिल्याची माहिती. नारी शक्ती वंदन अधिनियमाला महिलांचा पाठिंबा असेल तर आमचा विरोध नाही. संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली. अधिनियमामुळे लोकसभेत महिलांना 33% आरक्षण मिळणार. सर्वपक्षीय महिलांना हे विधेयक आपलं वाटत असेल तर त्याला शिवसेनेनं किंवा अन्य कोणत्याही पक्षाने विरोध केला. ज्या पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना न करता, ज्या पद्धतीनं जनगणनेची सुरुवात न करता या सगळ्या विषयाला पुढे नेलं जात आहे, तिथे वादाचा मुद्दा आहे. परभणीत भाजपकडून नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ बाईक रॅली. पालकमंत्री तथा भाजपच्या नेत्या मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिला रॅलीत सहभागी. खासदार सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी यांच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा तब्बल 5,760 कोटी रुपयांचा सामंजस्य करार. उदयनचंद जलविद्युत प्रकल्पातून 1200 मेगावॅट वीज निर्मिती आणि 1500 रोजगार निर्माण होणार. शिवाजी पार्क मैदानावरती शिवाजी पार्क जिमखाना T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन. कांदा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 2,200 रुपये, मात्र बाजारात मिळताना शेतकऱ्यांना फक्त 900 ते 1,300 रुपये मिळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं हस्तक्षेप करून निर्णय घ्यावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन. आणि यानंतर एक अत्यंत मोठी बातमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो झळकल्याचं पाहायला मिळालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हा प्रकार घडलाय. एका तरुणानं हा फोटो झळकावलाय. तसंच हाच व्हिडिओ इंस्टाग्रामवर देखील अपलोड केलेला आहे. या प्रकरणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आक्षेप घेतला असून या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या रॅलीमध्ये एका तरुणानं औरंगजेबाचे फोटो झळकावलेले आहेत आणि एवढ्यावरच मर्यादित न राहता तो व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवरती अपलोड करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा समाजकंटक नेमका कोण आहे हे शोधून काढून त्याच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आलेला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो झळकलेले आहेत आणि त्यामुळे हा तरुण नेमका कोण आहे तो शोधून त्याच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे. एका तरुणानं हा फोटो झळकवला आणि हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर देखील त्यानं अपलोड केलेला आहे. या प्रकरणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आक्षेप घेतला असून या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं देखील राजेंद्र जंजाळ यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा औरंगजेब प्रेमी नेमका कोण आहे
बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या रॅलीमध्ये औरंगजेबाचे फोटो झळकवण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश होता, या सगळ्याची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। ही दृश्य समोर आलेली आहेत। शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं वर्तन हे निंदनीय आहे, निषेध व्यक्त करण्यासारखं आहे। खऱ्या अर्थानं औरंगजेबाचा कोणत्याच महापुरुषांच्या यादीमध्ये समावेश नाही। अशा वेळी ज्यांना आपण खऱ्या अर्थानं आपलं दैवत मानतो अशा डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत फोटो नाचवणाऱ्या या तरुणांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। निश्चित आम्ही आज पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि याच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, आपण या दृश्यांमध्ये पाहतोय एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात आहे जे अत्यंत वंदनीय आहेत, आणि दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्राचा शत्रू असलेल्या औरंगजेबाचे फोटो सुद्धा अभिमानानं झळकताना दिसत आहेत। कोण आहे हा तरुण, हे करण्यामागचा उद्देश काय होता, काही कारवाई या सगळ्या संदर्भात काही कळू शकलंय का? ज्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर हा फोटो झळकवण्यात आलेला आहे त्याचं नोमान शेख असं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, आणि काल रात्री जेव्हा ही मिरवणूक सुरू होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, त्याच वेळी औरंगजेबाचा फोटो समोर आलेला आहे। यात छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे की सदरील जो तरुण आहे त्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तू जसं सांगितलंस की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांना वंदनीय आहेत, आणि त्यांच्याच जयंतीच्या मिरवणुकीमध्ये अशा पद्धतीनं औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आला, आणि केवळ तो झळकवला नाही तर इंस्टाग्राम अकाउंटवरती तो अपलोड देखील करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। आता या सगळ्यामध्ये पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कृष्णा, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या सगळ्यामध्ये निर्माण होतो की हे सगळं खुलेआम सुरू असताना त्याला थांबवण्याचा, रोखण्याचा प्रयत्न कोणी का नाही केला? निश्चित आहे। खरं तर हा पोलिसांचा खूप मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त या दरम्यान असतो। पोलिसांच्या ही बाब कशी लक्षात आली नाही हे देखील महत्त्वाचं आहे। जरी ही बाब लक्षात आली नसेल तरी आता यावरती कठोर कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। केवळ त्यांनीच नाही तर इतर जे लोक आहेत त्यांनी देखील अशा पद्धतीची जी मिरवणूक आहे त्यामध्ये असे फोटो झळकवत आहेत त्यावरती कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका। भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात, याचिकेत दावा। सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस, भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। फक्त 2 पिकांमध्ये जास्त बदमाशी केली आहे सरकार, रोजलं गहू आणि तांदूळ। आणि हे का केली आहे? कारण हे सरकारला फुकट वाटत, म्हणजे 20 रुपयात घ्यायचं आणि फुकट द्यायचं। म्हणजे ही जी 20 रुपयाची जी तफावत आहे याच्यासाठी सरकारला साधारणतः वर्षाला 2 लाख कोटी रुपयाची तरतूद बजेटमध्ये करावी लागते। ही जर किंमत जास्त दिली शेतकऱ्यांना तर मग ही तरतूद जास्त करावी लागेल, शेतकरी मेला तरी चालेल, म्हणून हे केलं जातं। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांना कार्यभूषण पुरस्कार। सोलापूर जिल्ह्यातील अरणच्या सावता महाराज तीर्थक्षेत्राचा पुरस्कार प्रदान। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते समाधीची चंदनउटी पूजा संपन्न। राष्ट्रीय अग्निशमन सप्ताहानिमित्त बीडमध्ये रुग्णालयात अग्निशमन विभागाकडून मॉकड्रिल। शहरातील एका खासगी रुग्णालयापासून मॉकड्रिलची सुरुवात, त्यानंतर महाविद्यालय आणि वर्दळीच्या ठिकाणीही मॉकड्रिल। आषाढी यात्रेच्या तयारीचा जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी आढावा घेतला। वाखरी पालखी तळासह इतर कामांची पाहणी। आषाढी यात्रेसाठी आतापर्यंत भाविकांची नोंदणी। रक्षा विसर्जनासाठी स्मशानभूमीत जमलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील येळवडे इथली घटना। 100हून अधिक जखमी, 12 जणांची प्रकृती गंभीर। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली धरणाची भिंत पावसाचं पाणी साठण्याआधीच वाहून गेली, त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया। ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा।
कोकणातल्या हापूस आंब्याला उष्णतेच्या लाटेचा फटका, वाढत्या तापमानामुळे आंबा गळून पडतोय, त्यामुळे झाडाखाली हापूसचा सडा पडल्यागत स्थिती. उष्णतेमुळे हापूसची चव आणि टिकाऊपणा यावर देखील परिणाम होण्याची शक्यता. हातातोंडाशी आलेला म्हणजे अक्षरशः काढणीला आलेला आंबा आज भाजून पडला आहे. त्याच्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही आणि पूर्णपणे त्याच्यात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ आज 10 ते 15 हजार आंबा फळ एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली पडलेलं आजच्या 2 दिवसामध्ये पडलेलं आहे. ठाण्याच्या साकेत परिसरात पाणी टंचाईमुळे टँकरचे दर वधारले. एकेका टँकरसाठी 1000 रुपयांचा दर. 2 दिवसांपूर्वीच्या शटडाऊनमुळे ठाण्यात काही भागात पाण्याची समस्या. पुणे महापालिकेच्या टँकर चालकांची मद्य चाचणी होणार. शहरात पाण्याच्या टँकरची वाहतूक सुरक्षित होण्यासाठी निर्णय. पुण्यात अपघातांची संख्या वाढत असल्यानं महापालिकेचा निर्णय. धुळे जिल्ह्यात पारा 41 अंशांवर. विजेच्या वाढत्या मागणीमुळे विद्युत रोहित्र गरम होऊन तांत्रिक बिघाड. विद्युत रोहित्राला थंड ठेवण्यासाठी कूलरची व्यवस्था. 36 सबस्टेशनवरती 106 कूलर लावण्यात आले. राज्यात तापमान वाढायला सुरुवात. मंगळवारी 21 जिल्ह्यांमध्ये कमाल 40 अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद. अकोल्यात पारा 44 अंशांवर. महाबळेश्वरमध्येही 34 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला. जय भवानी, जय भवानी. अरे या निष्क्रिय सरकारचं. मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणात मनसे आक्रमक. मनसेकडून नेस्को सेंटर गेट बाहेर आंदोलन. कॉन्सर्टचे आयोजक कृष्णा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. यापुढे घटना घडल्यास नेस्को बंद पाडण्याचा मनसेचा इशारा. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ड्रग्ज पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजित सिंगला तात्काळ अटक करा. मनसेची मागणी. लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली इंद्रजित सिंगनं ड्रग्ज पार्टीचं आयोजन केल्याचा मनसेचा आरोप. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी देखील गोरेगावातल्या म्युझिक कॉन्सर्टला उपस्थित होता. पार्टीतला नाचतानाचा त्याचा व्हिडिओ समोर. दरम्यान याआधी एका ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षानं ऑरीची चौकशी केली होती. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को म्युझिक कॉन्सर्टनंतर अर्धनग्न अवस्थेत बेभान तरुणांनी गोंधळ घातल्याचं समोर. काही तरुणांचा गाड्यांच्या टपावर नाचतानाचाही व्हिडिओ व्हायरल. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी लागू होती. कॉन्सर्टसाठी आलेल्यांना मोबाईलवरती कॅमेरावर लावण्यास स्टिकर देण्यात आले होते. परिसरात फोन कॅमेरावरही बंदी होती. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात उपचार घेत असलेल्या मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवला. यापूर्वीही एका कॉन्सर्टमध्ये मित्रासोबत ड्रग्ज सेवन केल्याची मुलीची कबुली. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी एका ॲपच्या माध्यमातून कुरिअरद्वारे तरुणांना ड्रग्ज पुरवलं जात होतं. आनंद पटेल तरुणांना ड्रग्ज पुरवत होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रतीक पांडेची पोलिसांना माहिती. पुण्यातल्या पबमध्ये तरुणीचा विनयभंग. कोरेगाव पार्क येथील डार्क हॉर्स पबमध्ये हा प्रकार घडला. कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. पुण्यात ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघांना रंगेहात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 26,71,000चा ड्रग्ज जप्त. कुणाला ड्रग्ज विक्री होत होती याचा तपास सुरू. परतवाडा व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आणखी दोघांना अटक. आतापर्यंत एकूण 4 आरोपी अटकेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी परतवाडा आणि अचलपूरमध्ये कडकडीत बंद. आणखी 3घांची चौकशी सुरू. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदला बेड्या ठोकून त्याची चांगली धुलाई केली पाहिजे. आमदार रवी राणांची प्रतिक्रिया. तर वेळ आल्यास आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा बंदोबस्त करू, अशी ही प्रतिक्रिया. पोलिसांनी ताबडतोब बेड्या ठोकून याला लॉकअपमध्ये टाकलं पाहिजे आणि चांगली धुलाई केली पाहिजे. ज्यांनी लहू जिहादला मोठ्या प्रमाणात पाठबळ देतात हे लोक, अशा खऱ्या अर्थानं विकृती कृतीला धडा शिकवण्यासाठी वेळ आली तर आमच्या ताब्यात द्या, पूर्ण त्याचा बंदोबस्त करू. पण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून अंदर केलं पाहिजे, जन्मठप दिली पाहिजे आणि अचलपूर परतवाडा बंद हाकेला पूर्ण माझं समर्थन आहे.
अमरावतीच्या परतवाड्यातील अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणी आज सर्वपक्षीय हिंदुत्ववादी संघटना आणि व्यापाऱ्यांकडून परतवाडा आणि अचलपूर बंदची हाक, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात. अमरावतीच्या परतवाड्यातील तरुणींच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण एसआयटी स्थापन करा, किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. एक्स पोस्ट करत सोमय्यांनी मागणी केली. लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान खानच्या घरावर बुलडोझर कारवाई, अतिक्रमण करून घर बांधल्याचा ठपका. अचलपूर नगरपालिकेची कारवाई, मुलींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई. नाशिकमधील कंपनीत महिलांवरील अत्याचाराबाबत मुख्यमंत्र्यांनी कठोर पावलं उचलल्याचं दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात सर्वाधिक महिलांचं शोषण, खासदार संजय राऊतांचा आरोप. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलंय का गांभीर्यानं? फक्त याला धडा शिकवू, त्याला धडा शिकवू, त्याला सोडणार नाही आणि ह्याला सोडणार नाही, ही 4 वाक्य त्यांची आहेत गृहमंत्र्यांची. देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत हजारावर जास्त महिलांचं शोषण झालं आहे आणि तुम्ही मिस कॉल मागताय का आमच्याकडे? आणि ह्या सगळ्या ड्रग्सचा आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू हे गुजरातमधलं मुंद्रा पोर्ट.